आपल्याला माहिती असेल सीबीएसई मध्ये यावर्षी झालेला जो घोटाळा आहे, केंद्रातल्या सरकारच्या चुकीमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात सीबीएसई मध्ये शिकणाऱ्या मुलींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सरकारने एक जी.आर काढला होता, त्याच्यामध्ये स्वतःचा पेपर स्वतःला तपासता येईल आणि पेपर दिल्यानंतर तो पेपर स्कॅन करायचा आणि ज्या कंपनीला यांनी ठेका दिला होता त्यांनी त्या स्कॅनच्या आधारावर ते पेपर तपासायचे. या देशातल्या 3 मुलांनी एक त्या पद्धतीची माहिती केंद्राच्या सरकारला दिली आणि दिल्यानंतर त्याच्यामध्ये वास्तविकता पुढे आल्यानंतर सरकारची नामुष्की झाली. पण जे अंधभक्त आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सरकार सोशल मीडियावर जो रोज 30 लाख कोटीचा खर्च करते, त्याच्या आधारावर या 3ही पोरांना हे पाकिस्तानी आहे, हे देशद्रोही आहेत, या पद्धतीची टीका या अंधभक्तांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली गेलेली आहे. म्हणजे तरुणांच्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यावर सुद्धा अंधकार घालणाऱ्या या सरकारचं समर्थन करणारं हे भारतीय जनता पार्टीचं सोशल मीडिया कसं आहे ते आपल्याला पाहायला मिळालंय. त्याच्यामुळे या सरकारच्या चुका कोणी लक्षात आणलं तर त्याला देशभक्त, त्याला सर्टिफिकेट भेटत नाही, यांचं अंधभक्त त्याला देशद्रोही म्हणतात. असं चित्र आपण पाहतोय. आम्ही निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार आम्ही केलेली आहे. राज्याचे म्हणजे या भंडारा गोंदिया विधान परिषदेचे प्रभारी आहेत त्यांच्याकडे आम्ही तक्रार केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे. या तक्रारीची दखल त्यांनी घ्यावी असे आमची विनंती आहे. नाही घेतली तरी ते कागदावर आहे. ज्या दिवशी काही कमी जास्त झालं तर निश्चितपणे आम्ही त्याच्यातली आमची भूमिका स्पष्ट करू, न्यायव्यवस्थेकडे आम्ही धाव घेऊ. निवडणुकीच्या काळामध्ये SIR केल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला पश्चिम बंगाल हे सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की 27 लाख मतं निवडणूक आयोगाने मुद्दामून ते डावलले आणि तिथले लोक मान्य सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतली. तर मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की तुम्हाला यावेळेस मतदान नाही तर पुढच्या वेळेस करा. माझं फंडामेंटल जे राईट्स आहेत, माझा मताचा अधिकार आहे, त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी माननीय न्यायव्यवस्थेची आहे. पण न्यायव्यवस्थेने असं म्हणावं याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये लोकशाहीच्या बाबतची या केंद्रातल्या सरकारची भूमिका काय ते स्पष्ट होते आहे. लोकांना मतापासून दूर ठेवायचं अशा पद्धतीचं चित्र आपण बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पाहिलं. पण हे जे आहे SIR, आता जसं निवडणुका नाही आहेत ज्या राज्यामध्ये, तर वेळेप्रमाणे येतील. आता मेलेल्या लोकांची नावं कमी होतील, काही लोक तिथं नाही त्यांची नावं कमी होतील. व्हायला पाहिजे त्याला काही, आणि त्याला कोणा एका पक्षाला फायदा होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण SIR मध्ये एखाद्या मुस्लिम समाजाचे, दलित समाजाचे नाव वगळणं म्हणजे मग निवडणूक आयोगाचं त्याच्यामध्ये पाप आहे हे त्याच्यातून स्पष्ट होईल. महाराष्ट्रामध्ये SIR चालू आहे. यावेळेस त्याची सगळी यादी पुढे येईल, त्यावेळेस त्याच्यातल्या काही त्रुट्या असतील त्या त्रुट्या लक्षात आम्ही आणून देऊ आणि ते निवडणूक आयोगाला दुरुस्त करावं. जसं महाराष्ट्रात शिवसेना फोडण्यात आली, राष्ट्रवादी फोडण्यात आली, तसं तर ममता बॅनर्जीचे पक्ष सुद्धा फोडण्यात आलेला आहे. काय वाटतं आपल्याला? भारतीय जनता पार्टी सारख्या लोकशाही विरोधी पक्षाला जेव्हा केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी देशातल्या लहान पक्षांना, मोठ्या पक्षांना संपवण्याचा एक त्यांनी घाट तयार केला, षडयंत्र तयार केलं आणि त्या षडयंत्राच्या आधाराखाली त्यांनी त्यांच्यासोबत असलेले जे अलायन्स आहेत त्यांनाही संपवलं. आता हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे. कुठलाही पक्ष असेल ज्या पक्षाच्या बरोबर जन्मत आहे त्या जन्मताचा सन्मान करणं हे प्रत्येक सरकारची जबाबदारी असते. पण यांनी जसं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी संपवली, त्यांच्या घरात 2 तुकडे केले, शिवसेनेमध्ये 2 तुकडे केले, तसंच आता ममता बॅनर्जीच्याही पक्षामध्ये 2 तुकडे करून त्यांचा पक्ष संपवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे. ते तर स्पष्ट आहे. ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेऊन त्या पद्धतीची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही लोकशाही विरोधी व्यवस्था आहे आणि याची नोंद या देशातल्या जनतेने घेतली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. स्वतःजवळ त्या हिशोब असेल तर निश्चितपणे त्यांनी, कारण की या पद्धतीनं
घोडेबाजार बीजेपीने केला असेल तर हे दुर्दैवी आहे. आणि हे जे वोटर्सला विकत घेण्याची परंपरा, धमकवणं, गुंडाराज आणणं, जंगलराज आणणं हे भाजप करत असेल आणि आकडा जो संजय राऊतांनी 150 कोटीचा सांगितलेला आहे त्यांनी याचे पुरावे दिलेत तर निश्चितपणे महाराष्ट्रातला हा जो निवडणुकातला भ्रष्टाचार, तसंही सरकार भ्रष्टाचारीच सरकार आहे, पण निवडणुकातला भ्रष्टाचार पुढेही सत्तेचा माज जो आहे तो या भाजपला आलेला आहे. तो माज इतका जास्त आहे तो उतू चाललेला आहे. भ्रष्टाचाराने कमवलेले पैसे, गुंडाइझमची सत्ता निर्माण करणं, त्याच्यामध्ये कायम सत्तेत राहणं, जनतेला गरीब करणं, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करणं आणि या पद्धतीनं राज्यात असो की देशातलं सरकार काम करते आहे. पण एक ना एक दिवस यांचा हे जे षड्यंत्र आहे लोकशाही विरोधी, त्या लोकशाही विरोधी षड्यंत्राचा भांडा फुटेल आणि हे कायम सत्तेच्या बाहेर जातील अशा पद्धतीचे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. ते संस्थापक येणार आहेत, मात्र त्यांना अटक केली जाऊ शकते असंही काही सूत्रांकडून सांगत आहेत. काय सांगा? तर मोदी जिथं घाबरतात, भारतीय जनता पार्टी जिथं घाबरतात त्यांच्यावर कारवाई करायचा बडगा ते उभारतातच. कधी ईडी, कधी CBI. आपण पाहिलं असेल की वांगचुक जे ज्यांनी देशाला खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत, ते देशासाठी काम करतात आहेत, त्यांना सुद्धा नजरकैदेत टाकायला मोदी सरकार मागं पडलेलं नाही. अमित शहाने तो पुढाकार घेतला. त्यामुळे आता कॉकरोच भारतीय जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत ते जेव्हा येतील भारतात तर त्याबद्दलचं आता मी काही प्रतिक्रिया देणं बरोबर नाही, पण जे काही तुम्ही मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यामध्ये सत्यता होऊ शकते. जनता पार्टीचे संस्थापक 6 तारखेला येणार आहेत, मोर्चाही काढणार आहेत. त्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा वगैरे काही राहू शकेल? बघा, जसं नेपाळमध्ये चेंज झालं त्याच पद्धतीनं देशामध्ये, भारतामध्ये सुद्धा तरुणांमधला भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारच्या विरोधातला जो राग आहे तो आता स्पष्ट व्हायला लागलेला आहे. इथला JNG होता, इथं आता माननीय सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी या तरुणांना काक्रोच म्हटलेलं आहे आणि या काक्रोच शब्दालाच घेऊन हे तरुण लोक या सुप्रीम कोर्टाच्या जजला हे माहीत यांना माहिती नसेल, चीफ जस्टिसला, की काक्रोच मरत नाही, त्याच्यावर पाय ठेवला तरी तो उलटा अजून जिवंत होतो. त्यामुळे आता हा सगळे तरुण आता जागे झालेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिणामाला जे केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार न्यायव्यवस्थेमध्ये जे हस्तक्षेप करते आहे आणि ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली ती भारतातही होण्यामध्ये काहीच आता वेळ राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असतील, देशाचे प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री असतील आणि भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने या देशाला डबगाईज केलं, आणलं, त्याचा परिणाम आता या काक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून या सरकारला भोगावं लागेल अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अरे आता देश विकलेला आहे, त्यांना आता कोणत्या हवेत आहे मला माहिती नाही. त्यामुळे डॉलर आता आपला रुपया संपला, रुपया मारला या लोकांनी. जगातले, त्यांच्या माहितीसाठी सांगतो की जगातल्या प्रत्येक देशाचा रुपयाची किंमत वाढली, पण मोदी सरकार आल्यानंतर भारताच्या रुपयाची किंमत कमी झाली. रुपया हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, त्या देशाची अस्मिता आणि शान हा तो रुपया राखतो. पण आपल्या देशाचा रुपयाच पडला, त्यामुळे हा रवी किशन नावाचा जो सिनेमातला कलाकार तो या पद्धतीचं वाचाळ जे बोलणं आहे त्यांनी थांबवलं पाहिजे, थोडा अभ्यास केला पाहिजे. मोदींनी देश डुबवला, देशाला विकलं, अमेरिकेला विकलं, या देशातल्या 2 माणसाला विकलं. आता 2 माणसं कोण आहेत ते त्यांनाही रवी किशनला माहिती असेल. त्यामुळे अशा पद्धतीचं दिशाभूल करण्याचं स्टेटमेंट त्यांनी करू नये. खासदार आहात तुम्ही, एक जबाबदार व्यक्ती आहात, कुठल्या पक्षाचे नंतर आहात, पण तुम्ही खासदार म्हणून जेव्हा शपथ घेतली ती देशासाठी घेतलेली आहे आणि देशाचं भलं काय ते त्यांनी ओळखलं पाहिजे. ते ओळखत नाही, चाटुगिरी आणि चमचागिरी करून मोदीचा फक्त विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असतील, पण देशाचा विश्वास संपादन होऊ शकत नाही. त्यामुळे देशातली परिस्थिती आज जी काय भयावह झालेली आहे
ती आज देशातले लोक भोगतात आहेत. त्यामुळे या चाटुगिरी करणाऱ्या, मोदीची चाटुगिरी करणाऱ्या व्यक्तीचं जे काही मत असेल त्याला फार काही डोक्यावर आपणही माध्यमांनी घेऊ नये एवढी आमची विनंती. कोणी आपल्या हाताने आपलीच पाठ थोपटत असेल तर त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही आहे. आणि मला वाटतं की ह्या निवडणुका का बिनविरोध झाल्यात त्याचं सगळ्यात हे धुरंधर मुख्यमंत्र्याला पदवी देणाऱ्यांनाही जास्त माहिती आहे. त्यामुळे मला वाटतं की जनतेमध्ये या सगळ्या विषयाचा एक मोठा राग आहे आणि हा राग यांचा सत्ता पलटवण्यामध्ये आम्हाला उपयोगी पडणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.